गौ माता की, नंदी महाराज की, जय श्री राम, जय श्री राम। नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। डहाणूत गौमातेच्या संरक्षणासाठी रॅली, तहसीलदारांना निवेदन सादर। गौमातेचे संरक्षण आणि सन्मान यासाठी डहाणूत विविध संघटनांच्या वतीनं सोमवारी दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी रॅली काढण्यात आली। पारनाका ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली। या रॅलीत जय ठाकर, गौसेवा दल, बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषद यासह इतर कार्यकर्त्यांचा सहभाग होता। गौमातेला राष्ट्रीय पशु घोषित करावे तसेच तिचा सन्मान आणि संरक्षण व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदनाच्या प्रती पुढील स्तरावर पाठवाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य भवन, मुंबई मंत्रालय तसेच भारत सरकार, नवी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती भवन येथे पोचवाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तहसीलदारांनी हे निवेदन स्वीकारत संबंधित सर्व स्तरांपर्यंत पाठवण्याचे आश्वासन दिले आहे। या रॅलीमध्ये गौसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून स्थानिक नागरिकांचे लक्ष या विषयाकडे वेधण्यात आले आहे। आज गौमाताच्या सन्मानासाठी पारनाकातून तहसीलदारपर्यंत रॅली काढण्यात आली होती। त्यामध्ये गौरक्षक, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद सगळे बांधव सहभागी झाले होते आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। तर आपल्यासोबत आहे स्वामी घनश्याम स्वरूप महाराज, त्याच्याशी जाणून घेऊ की तहसीलदार साहेबांनी काय आश्वासन दिले। आज हमारे दानों के सभी ग्रुपों की ओर से हमने तहसीलदार को गौ माता को सम्मान देने के लिए, गौ माता की रक्षा के लिए और गौ माता को राष्ट्रमाता घोषित हो उसके लिए हमने आवेदन दिया है। उन्होंने हमें अच्छी तरह से उन्होंने हमको बोला है कि भाई आपका जो आवेदन है हम स्वीकार करते हैं, राष्ट्रपति तक, बड़ा प्रधान श्री तक और मुख्यमंत्री तक पहुंचाएंगे भी। और हमें आश्वासन दिया है कि गौ माता की सम्मान के लिए गौ माता की रक्षा होगी और गौ माता को राष्ट्रमाता का घोषित होने में जल्दी से जल्दी ये प्रोसीजर होगा, ऐसा हमको उन्होंने आश्वासन भी दिया है। मेरे साथ में जो गांव के, जो दानों गांव के जो प्रियजन आए हैं, गौ भक्त आए, उनके लिए भी मैं ये आह्वान से भारत देश को भी कहता हूँ कि आप भी आह्वान करिए और गौ माता को राष्ट्रमाता घोषित करेंगे। जय गौ माता, जय गौ माता, कट करो। चांगली बाब आहे, गौ माताला राष्ट्रीय दर्जा मिळाला पाहिजे। पण जसे आपल्यासोबत आहे अशोक भाई, तहसीलदार सोबत आपलं बोलणं झालं की जे रस्त्यावर गुरु बसत आहे, ते गाय माता बसत आहे आणि पावसात जास्त हे आपल्या शहरात आणि ग्रामीण भागात दिसते, तर त्यासाठी आपण काय उपयोजना राबवणार? नाही, सध्या आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं की बाबा, त्यांनी पण ते प्रश्नाचं सांगितलं की रस्त्यावरती बरेच गाय बसतात, त्याच्यातून ॲक्सिडेंट होतात, गौ माताचा जीव जाते, जे चालक असतो त्याचा पण जीव जातो। तर त्यांना आम्ही निवेदन केलेलं आहे की तुम्ही जे गौचरण जगा आहे ग्रामपंचायतमध्ये आहे की शासनाची कुठलीही जगा असेल, ती सगळी जगा, काही जगा आम्हाला अलॉट करा, ज्याच्यातून आम्ही काही संस्था करू, काही फंड जमा करू आणि त्यासाठी गौशाळा उभी करू, ज्याच्याकडून रस्त्यावर जेवढी पण गाय आहे ती गाय तिथे रस्त्यावर ना दिसणार आणि डायरेक्ट गौशाळामध्ये जाणार, त्याच्या पण त्यांचा चारा भेटेल, त्यांच्या जे काही ट्रीटमेंट असेल ते ट्रीटमेंट होईल। आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला हे केलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर कुठे शासनाची अशी जगा असेल तर तुम्ही पण आम्हाला दाखवा की त्याच्यावरून आम्ही ते शासनाचे पेपर तयार करू आणि लवकरात लवकर तुम्हाला ती जमीन अलर्ट करू, हे आम्ही सांगितलं। आणि आजचं निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर गौ माताला राष्ट्रमाता घोषित करा, हे निवेदन त्यांनी मान्य केलेलं आहे आणि पुढे पाठवतील आणि लवकरात लवकर त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल, हेच सांगितलं। जय गौ माता, जय गोपाल। तो मैं दामोदर दुलाल दास, मैं इस्कॉन का पूरे भारत का गौरक्षा और कृषि मंत्री हूँ, लेकिन मैं यहाँ ढाणू में ही रहता हूँ। तो मुझे बड़ी खुशी है कि ढाणू के सभी संतों के साथ और सभी गौ भक्तों के साथ, समाज के साथ आज हम यहाँ तहसीलदार के पास आए हैं और हमने बड़े प्रेम पूर्वक शांति से कीर्तन करते हुए, नारे लगाते हुए हमारा आवेदन दिया है। गौ माता का सम्मान हो, गौ माता को राष्ट्रमाता बनाया जाए इस विषय में, और तहसीलदार जी ने अच्छे से उसको स्वीकार करके उसको आगे तक पहुंचाएंगे।
तो हमें बड़ी खुशी है कि इसमें पूरा समाज जुड़ा हुआ है और ये अभी हम सभी का दायित्व बनता है कि ये अभियान है और ये उसकी शुरुआत है। तो ये आज पहला चरण है। हम आशा करते हैं कि इसमें गौ माता उन पे कृपा करे, भगवान की कृपा हो और वो हमारा आवेदन स्वीकार करे। नहीं तो हम दूसरे चरण में भी आगे आएंगे और तीव्रता से आएंगे, तीसरे चरण, चौथे चरण, और जब तक गौ माता को राष्ट्रमाता ना बनाया जाए हम रुकेंगे नहीं। तो मैं दोबारा कहता हूँ, गौ माता हमें जो देती है, मात्र अगर हम वो लेना सीखे तो हमारा जीवन सफल हो जाएगा। जय गौ माता, जय गोपाल।